नमस्कार श्रोते हो. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. या भागात आपण ऐकणार आहोत सार संसाराचे. माणसे संसारात पडतात, संसार करतात आणि शेवटी संसाराचा तिरस्कार करून जगातून चालती होतात. संसाराविषयी संसारी माणसांची मते विचारात घेतली म्हणजे मनोरंजन होते. कोणी मुलाबाळांचा तिरस्कार करतात, कोणी पतीला किंवा पत्नीला दोष देतात. जे चांगले त्याचे श्रेय स्वतःकडे घेतात, जे उणे किंवा वावगे त्याचे खापर संसारावर फोडतात. अशा सर्व संसारी जीवांना खरे प्रपंच दर्शन घडवितात त्या बहिणाबाई चौधरी. बहिणाबाईंना एक प्रकारची उपजत बुद्धी होती, दिव्य दृष्टी होती. लौकिक अर्थाने त्या शिकल्या नव्हत्या, पण त्या जाणत्या होत्या. त्या संसाराविषयीचा भाव व्यक्त करताना म्हणतात, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये, राऊळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये. अरे संसार संसार त्याला कधी रडू नये, गळ्यातल्या हाराला लोढणे कधी म्हणू नये. अरे संसार संसार जरी वर तुनी काटे, आता परंतु दिसतील चिकणे रे सागर गोटे. लोकांना सर्व काळ सुख हवे असते, क्षणाचेही दुःख नको असते. वस्तुतः जीवन ही एक अनुभव मालिका आहे. तिच्यात काही क्षण सुखाचे, काही दुःखाचे असणारच. शेत म्हटले की पिकाबरोबर तण येणारच. घर म्हटले की माणसांबरोबर त्यात उंदीर राहणारच. फणसाला आणि गुलाबाला काटे असणारच. नारळात गोड पाणी आणि खोबरे असेल तर वरची कवटी आणि केसरही त्याबरोबर राहणारच. आपणास हवे तेवढेच असावे आणि नको ते नसावे ही आपली अपेक्षा असते. आपली गोड आणि गोजीरवाणी मुले कधीच मोठी होऊ नयेत असेही पालकांना वाटून जाते. पण आपण आजन्म तसेच व तेवढेच राहिलो असतो तर जीवन वेलीवरची ही फुले दिसली असती का? जगाचा इतिहास तरी घडला असता का? अनुकूल आणि प्रतिकूल, हवे ते आणि नको ते, सुख आणि दुःख, उत्कर्ष आणि अपकर्ष, दिवस आणि रात्र, ऊन आणि सावली, नोकरी आणि निवृत्ती, दगदग आणि विश्रांती, मिलन आणि वियोग अशा परस्पर विरोधी अनुभवांचा आकृतिबंध म्हणजे जीवन. संसार म्हणजे जीवनाचे चित्र. धन्यवाद.